नमस्कार. कॉम्प्लेक्स नंबर सिस्टम मध्ये काही एक्झाम्पल्स बघूया. प्रूव्ह दॅट 1 + i raised to 4 into 1 + 1 upon i raised to 4 is equal to 16. सो आपल्याला LHS सिम्प्लिफाय करून RHS 16 येते का बघायचे. पण दोन्ही ब्रॅकेटचे रेस टू 4 आहेत. रेस टू 4 करायला कसं काय कठीण नाही. आपण तो एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज करून करू शकतो. बरोबर आहे. पण इथे रेस टू 4 आहे, इथे पण रेस टू 4 आहे. सो खूप टर्म्स येणार आहेत आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार त्या दोन ब्रॅकेटचं आणि मग अजून खूप टर्म्स येतील. मग ते सिम्प्लिफाय करून 16 करायचे. या वेळेने जाऊच शकता तुम्ही. पण त्याच्यापेक्षा काही सिंपल वे आहे का आपण बघूया. इथे जसं रेस टू 4 आहे त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ह्याचं स्क्वेअर रूट येतंय का ते आपल्याला बघावं लागेल. किंवा त्याचा फोर्थ रूट घेतलं तर जे RHS दिले त्याची फोर्थ रूट काढता येते का आपल्याला बघायला लागेल. ते जर आलं तर आणखीन सिंपल होऊन जाईल. कारण इथे हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये सो आपण डायरेक्ट फोर्थ रूट याचा घेऊ शकतो. त्यामुळे याचा फोर्थ रूट येईल, ह्याचा फोर्थ रूट येईल, म्हणजे रेस टू 4 जातील आणि नुसते ब्रॅकेट्स जातील. पण त्याच वेळेला RHS ची फोर्थ रूट येते का सिम्प्लिफाय होते का बघूया, नाहीतर ते कॉम्प्लिकेटेड व्हायला लागेल. सो 16 हा रेस टू 4 आहे का कुणाचा, म्हणजे फोर्थ पॉवर कुणाची आहे का, तर 2 × 2 × 2 असं 4 टाइम केलं की आपल्याला 16 मिळतं. म्हणजे 2 ची फोर्थ पॉवर 16 आहे. सो 16 चा फोर्थ रूट 2 आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या स्टेटमेंटचा फोर्थ रूट घेऊन नंतर सिम्प्लिफाय करता येऊ शकतो. इथे डायरेक्ट तुम्ही करूच शकता. म्हटलं तसं रेस टू 4 चा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून खूप टर्म्स येतील, मग प्रॉडक्ट वगैरे सगळं घेऊन तुम्हाला करता येईल. पण सिम्प्लिफाय करून आपण फोर्थ रूट घेऊन सुद्धा करू शकतो. बिकॉज ह्या 16 साठी फोर्थ रूट माहिती आहे आपल्याला म्हणून. सो वी नो दॅट फोर्थ रूट, कारण 2 raised to 4 is equal to 16. Therefore fourth root of 16 is equal to 2. हे आपल्याला माहिती आहे. सो याचा आपण यूज करूया. सो हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं म्हणजे काय की याचं फोर्थ रूट घेऊन आलेलं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं. दोन्ही स्टेटमेंट सेमच असणार. सो टू प्रूव्ह दॅट 1 + i raised to 4 into 1 + 1 upon i raised to 4 is equal to 16. That is to prove that हे प्रूव्ह करणं म्हणजेच काय, दॅट इज टू प्रूव्ह दॅट 1 + i raised to 1 फोर्थ रूट घ्यायचंय into 1 + 1 upon i is equal to fourth root of 16. हे प्रूव्ह करणं म्हणजेच काय, हे स्टेटमेंट प्रूव्ह करणं असं आपण म्हणतो. कारण दोन्ही साइडला फोर्थ रूट घेतले, सेम केले दोन्ही प्रोसिजर, which is equal to 2. म्हणजे ह्या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 2 आहे असं जर आपण प्रूव्ह करू शकलो, दॅट मीन्स काय होणार आहे, हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं असं आपण म्हणू शकतो. आता हा आपण चेक करूया. थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. LHS 1 + i into 1 + 1 upon i आहे ना, इथे डिनॉमिनेटरला आहे, तो आधी न्यूमरेटरला घेऊया आपण i + 1 upon i. आता हे सगळं काय म्हणायचं ते प्रॉडक्ट मध्ये आहे. LHS आपण कन्सिडर केले त्या स्टेटमेंटची. सो LHS मध्ये हा i आहे तो सगळ्याला डिनॉमिनेटर आहे, कारण सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ना. आता अल्जेब्राचे मल्टिप्लिकेशन रूल वगैरे आपल्याला माहिती आहे सगळे. आता ह्या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट केला आणि डिनॉमिनेटरला i असे येणार. सो which is equal to 1 + i. 1 + i means i. 1 + 1 1 into 1 म्हणजे 1 plus i into i means i square. I into 1 means i upon this i. ही LHS फक्त आपण सिम्प्लिफाय करतो आणि RHS 2 येते का आपल्याला चेक करायचे. सो i square means -1 -1 + 1 सो हे दोन्ही कॅन्सल होईल. i + i2 डायरेक्ट येत असेल तर each and every step लिहिली तरी चालेल. सो i square is equal to -1 सो -1 + 1 कॅन्सल झालं. i + i is 2i. सो 2i upon this i कॅन्सल झाले म्हणजे 2 which is equal to RHS. हे आपण सिम्प्लिफाय करून कोणतं स्टेटमेंट प्रूव्ह केलं, हे स्टेटमेंट प्रूव्ह केलं. दॅट मीन्स हे स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह होणार, बिकॉज हे स्टेटमेंट म्हणजे जे प्रूव्ह केले त्याची फोर्थ पॉवर घेतली दोन्ही साइडला, हे स्टेटमेंट होणार आहे. हेन्स दिस स्टेटमेंट इज प्रूव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ a is equal to -1 plus √3i upon 2, b is equal to -1 minus √3i upon 2, then prove that a square is equal to b and b square is equal to a. So सिंपल आहे, फक्त a square करायचा, b येते की नाही चेक करायचा, b square करायचा आणि a. आता ब्रॅकेट स्क्वेअर कसे करायचे, एक्सपांड करायचे वगैरे आपल्याला माहिती आहे, तेच रूल इथे अप्लाय करायचे. सो फर्स्ट आपण a square कन्सिडर करू. सो गिव्हन a is equal to -1 plus √3i upon 2. सो a square means याचा ब्रॅकेट स्क्वेअर होणार, डिनॉमिनेटरला 4 येईल आणि ह्या न्यूमरेटरच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल.
3i² अपॉन 2 चा स्क्वेअर 4. तर फक्त एक्सपांड करायचं आहे. तर तुम्ही √3i इकडे घ्या आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअर अप्लाय करा किंवा -1 ला तसंच ठेवा आणि इथे प्लस साइन आहे. सो a + b चा फॉर्म्युला अप्लाय करा. कुठलाही केला तरी आन्सर सेमच येणार, पण इथे -1 आहे लक्षात घ्या. त्यामुळे a + b चा फॉर्म्युला अप्लाय करताना हा प्रॉडक्ट मध्ये -1 ने मल्टिप्लाय होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ते फक्त विसरू नका. आता मग सरळ हा नंबर इथे घ्या आणि a - b चा यूज करा. सो विच इज इक्वल टू -1². आता इथे ह्या दोघांचा प्रॉडक्ट असतो इंटू 2 असतो, पण हे मायनस साइन हे प्लस आहे, त्यामुळे इथे मायनस साइन आहे. -2 × 1 × √3i आणि याचा √3i चा स्क्वेअर अपॉन दिस 4. So which is equal to -1² is +1 - 2√3i. √3 चा स्क्वेअर is 3 and i² is -1. So हे साइन मायनस होईल आणि -3 होईल अपॉन 4. So 1 - 3 is -2. So that implies -2√3i आणि ह्या 1 - 3 means काय होणार -2 अपॉन 4. आता इथे बघितलं तर 2 2 आणि इथे पण 2 × 2 आहे, त्यामुळे 2 कॉमन आहेत, तेवढे कॅन्सल करून टाकू. म्हणजे काय होणार -√3i -1 अपॉन 2 आणि हा नंबर काय -1 - √3i अपॉन 2. सो तो रिअरेंज करू आपण, कारण मायनस विथ साइन आपण घेतोय. सो विच इज इक्वल टू -1 - √3i अपॉन 2 आणि ह्या बघितलं तर हा नंबर काय आहे एक्झॅक्टली b हा नंबर आहे. त्यामुळे a² = b असं आपल्याला मिळालं. सिंपल आहे, फक्त आपण कॅल्क्युलेशन केले की ते आपोआप प्रूव्ह होते. तर b² कन्सिडर करा. b = 3. सो b² = -1 - √3i ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. सो आता a - b असा आपण फॉर्म्युला अप्लाय करू. which is equal to डिनॉमिनेटर मध्ये 4 -1² -2 * या दोन्ही टर्म्स म्हणजे 2 * -1 म्हणजे ते मायनस प्लस होणार आहे आणि √3i म्हणून म्हटलं की जो नंबर आहे तो विथ साइन घ्यायचा आहे, तो केअरफुली घ्या. पुढे काय असतं प्लस दिस √3i ब्रॅकेट स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू +1 - झालं प्लस 2√3i आणि हे 3 चा स्क्वेअर पुन्हा हे i² -1. सो हे -3i अपॉन 4 which is equal to 1 - 3 is -2 plus 2√3i -2 upon 4. आता आपल्याला त्याच्यात सगळे 2 कॉमन आहे, त्यामुळे तो कॅन्सल करून टाकू. म्हणजे होईल √3i -1 येणार आहे, -1 upon 2. आता हा नंबर कसा आहे -1 प्लस √3 आहे. तो फक्त चेंज करतो आपण, फक्त प्लेसेस आपण इकडे घेतोय, पण विथ साइन घ्यायचे, साइन नाही चेंज करायची. सो विच इज इक्वल टू 1 ची साइन मायनस आहे, ह्याची साइन प्लस आहे, प्लस √3i आणि अपॉन 2. पण असा का नंबर काय आहे a आहे. सो विच इज इक्वल टू a. हेन्स a² = b आणि b² = a असं आपल्याला मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल, if x plus iy is equal to square root of a plus ib upon c plus id, then prove that x plus y square is equal to a square plus b square upon c square plus d square. सो इथे काहीतरी मॉड्युलसचे फॉर्म्युलांसारखे दिसत आहेत, पण इथे डायरेक्ट मॉड नाही घेता येणार, कारण ऑलरेडी हा नंबर स्क्वेअर रूट मध्ये याचा मॉड घेता येणार नाही आपल्याला. हा आधी सिम्प्लिफाय करायला लागेल इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच आहे, पण तो अजून स्क्वेअर रूट मध्ये आहे, त्याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. हे सिम्प्लिफाय करायचं असेल तर याचा स्क्वेअर केल्याशिवाय होणार नाही सिम्प्लिफाय. याचा स्क्वेअर केला तर ह्या नंबरचा आपण स्क्वेअर करायला लागेल. हा ऑलरेडी कॉम्प्लेक्स स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, पण तरी सुद्धा RHS जी दिली आहे गिव्हन स्टेटमेंट मध्ये RHS दिली ती सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. आणि मग सगळा नंबर सिम्प्लिफाय झाला की आपल्याला माहिती की दोन कॉम्प्लेक्स नंबर एक्झॅक्टली सेम असतील तर त्यांचे मॉड्युलस पण सेम असणार आहेत. ते स्टेटमेंट तो कन्सेप्ट यूज करून आपण हे स्टेटमेंट प्रूव्ह होते का चेक करणार. पण त्यासाठी हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते डायरेक्ट आपल्याला मॉड्युलससाठी घेता येणार नाही, बिकॉज RHS मध्ये स्क्वेअर रूट आहे, ते कॅन्सल करावं लागेल, ते जायला लागेल, त्यासाठी दोन्हीकडे स्क्वेअर घ्यावा लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी विल गेट x plus iy ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू याचा पण स्क्वेअर होणार म्हणजे a plus ib अपॉन c plus id. आता आपल्याला ज्या मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज झाल्या त्याच्यात आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती की मॉड ऑफ z1 अपॉन z2 असेल तर सेपरेटली मॉड z1 अपॉन मॉड z2 असं डायरेक्टली आपण करू शकतो.
सो इथे हा एक z आहे, z1 आहे आणि हा z2 आहे. सो मॉड ऑफ z1 अपॉन z2 घेताना आपण सेपरेटली न्यूमरेटरचा मॉड आणि डिनॉमिनेटरचा मॉड असं घेऊ शकतो. सो RHS चं सिम्प्लिफाय झालं. आता थोडी LHS काय झाले बघा, x प्लस आय वाय ब्रॅकेट स्क्वेअर चा डायरेक्ट मॉड घेता येणार नाही, आधी हे सिम्प्लिफाय करावं लागेल. सो दॅट इम्प्लाइज चा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला एक्सपांड करावं लागेल. x स्क्वेअर प्लस 2x y i आणि प्लस i y स्क्वेअर म्हणजे i स्क्वेअर y स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला a प्लस ib अपॉन c प्लस id हा नंबर आहे. सिम्प्लिफाय करू. दॅट इम्प्लाइज x स्क्वेअर आणि i स्क्वेअर मीन्स -1 सो मायनस होणार आहे आणि हे y स्क्वेअर एकदा याची व्हॅल्यू -1 आली की तो काय होणार आहे, रियल नंबर होणार आहे. सो सगळे रियल नंबर एकत्र घेऊ म्हणजे x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस दिस 2xy i. त्यामुळे आता लेफ्ट साइडला एक नंबर आहे तो कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा रियल पार्ट आणि कॉम्प्लेक्स पार्ट कुठला आहे तो आपण आता बघू. आता लेफ्ट साइडला हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, राइट साइडला z1 अपॉन z2 च्या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्यामुळे आपण दोन्ही साइडचे मॉड्युलस कॅल्क्युलेट करू शकतो आणि दोन्ही साइडचे मॉड्युलस काय असणार आहे, सेम असणार आहेत कारण दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का, बिकॉज दिस इज रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर and this is imaginary part of complex number, so this is also complex number आणि हा z1 upon z2 च्या फॉर्म मध्ये. सो आता त्याचा आपण मॉड्युलस घेऊया. सो दॅट इम्प्लाइज मॉड्युलस ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस 2xy r इज इक्वल टू काय होणार आहे, मॉड्युलस ऑफ a प्लस ib अपॉन c प्लस id. सो या दोन्ही साइडचे मॉड्युलस सेम असणार. आता फक्त या दोन साइडचे मॉड्युलस काय येतात, मॉड काय येतात ते आपण चेक करूया. ह्याचा मॉड घ्यायचा तर काय होणार, रियल पार्ट ह्याचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्ट ह्याचा स्क्वेअर आणि मग अंडर रूट, त्याला इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. आणि लेफ्ट साइड सिम्प्लिफाय करून घेऊ, मॉड म्हणजे काय ते राइट साइड सिम्प्लिफाय करून घेऊ आणि मग ते स्टेटमेंट येते का चेक करू. सो इक्वेशन 1 ची LHS कन्सिडर करू. LHS मॉड ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस 2xy r. या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड घ्यायचा आहे which is equal to स्क्वेअर रूट ऑफ या नंबरचा स्क्वेअर रियल पार्टचा स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर मायनस y स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट काय आहे 2xy आय नाही ना घेत आपण 2xy इमॅजिनरी पार्ट त्याचा स्क्वेअर 2xy ब्रॅकेट स्क्वेअर. सो एक सिम्प्लिफाय ही काय होते बघूया. LHS इज इक्वल टू which is equal to स्क्वेअर रूट ऑफ. आता काय झालं x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे हा इथे आपण एक्सपांड करून घ्यायला लागेल आणि मग काय येते कारण हा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट डायरेक्ट कॅन्सल नाही होणार आहे कारण इथे प्लस साइन आणि पुढचा नंबर आहे ना ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, सो नाही होणार. हा आपण एक्सपांड करून घेऊया बघूया काय येते. सो x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर काय होणार x स्क्वेअर रेज टू 2 म्हणजे x रेज टू 4 मायनस 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस y रेज टू 4. आता हे सिंपल आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड केलंय मी तिथे आणि याचा स्क्वेअर काय होणार 4x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर y स्क्वेअर. अजून आपण फक्त LHS सिम्प्लिफाय करतो ते इक्वेशन मध्ये, मग RHS बघूया काय येते. आता हे काय होते सिम्प्लिफाय करू which is equal to स्क्वेअर रूट ऑफ x रेज टू 4 y रेज टू 4 आणि इथे बघितलं तर x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर सेम व्हेरिएबल आहेत एक्झॅक्टली सेम विथ पॉवर सगळे सेम आहे त्यामुळे ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल असते अल्जेब्रातला रूल आहे ना. सो -2 इथे +4 आहे सो +2 होणार. सो x रेज टू 4 प्लस 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस y रेज टू 4. आता हा कुणाचा म्हणजे फॉर्म्युला आहे त्यात हे एक्सपान्शन आहे का कुठल्या एखाद्या टर्मचं ऑब्झर्व केलं आपण तर x रेज टू 4 मीन्स x स्क्वेअरचा स्क्वेअर आहे y रेज टू 4 मीन्स y स्क्वेअरचा स्क्वेअर आहे आणि मध्ये बरोबर 2 इंटू ही टर्म आणि ही टर्म अशी आहे म्हणजे काय आहे की which is equal to square root of x square square है first term, second is 2x square y square and third term is y square चा square. बरोबर आहे तेच लिहिले फक्त वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय a plus 2ab plus b square a square plus 2ab a आणि b plus b square म्हणजे हा a plus b चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सो which is equal to पण a आणि b काय होते x square आणि b काय आहे y square त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला मॉड्युलस मिळालेलं आहे कशाचं तर इक्वेशन 1 च्या LHS चा मॉड्युलस काय आले हे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे ही इज इक्वल टू LHS अशी आली
आता RHS काय आहे ते आपण चेक करूया. त्याला पहिल्यांदा इक्वेशन 2 म्हणूया. LHS इज इक्वल टू धिस. इक्वेशन 1 ची LHS ही आली. आता RHS बघणार आपण काय येते ती. RHS फॉर इक्वेशन 2 काय ते सोपं आहे. हे डायरेक्ट येणार ना. याचा सेपरेट आणि याचा सेपरेट मॉड घ्यायचा आहे. RHS mod of a plus ib upon c plus id is equal to हे सेपरेट मॉड घेऊ शकता. a plus ib upon mod of c plus id which is equal to ह्याचा मॉड काय येणार स्क्वेअर रूट ऑफ a square plus b square आणि ह्याचा येणार स्क्वेअर रूट ऑफ c square plus d square. सो आपण RHS चे पण मॉड घेतले. सिंपल होतं. याला इक्वेशन 3 मिळेल. सो LHS इज इक्वल टू RHS आहेच ना ऑलरेडी. आपल्याला फक्त ते दोन्ही आपण सिम्प्लिफाय करून घेतले. LHS ची व्हॅल्यू काय आली ती काढली. इथे RHS ची व्हॅल्यू काय आली ती काढली. हे दिलेलंच आहे. हे दोन्ही इक्वल आहेत दिलेलंच आहे. सो फ्रॉम इक्वेशन 2 and 3 वी कॅन राइट या दोन्ही टर्म सेम आहेत ना कारण आपण फक्त सिम्प्लिफाय करून लिहिलेले आहेत इक्वेशन 1 च्या. सो फ्रॉम 2 and 3 इक्वालिटी साइन ने आधीच होतं. फक्त आपण सिम्प्लिफाय केलं दोन्ही सेट. स्क्वेअर रूट ऑफ x square plus y square bracket square is equal to काय आला square root of a square plus b square upon square root of c square plus d square. तर हे स्टेटमेंट मिळालं इक्वेशन 1 वरून. आता फक्त काय करायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केले की ह्याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल ह्याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. सो दॅट इम्प्लाइज स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स x square plus y square bracket square is equal to this a square plus b square upon c square plus d square. आणि तेच सेम स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं जे प्रूव्ह झालेलं आहे. फक्त मॉड्युलस हा कन्सेप्ट यूज केला आपण आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज त्याच्यावरती प्रूव्ह झाल्या. नेक्स्ट एक्झाम्पल. if x plus 2i plus 15i raised to 6y is equal to 7x plus i cube into y plus 4 then find x plus y. सो आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या तर x plus y लगेच काढता येईल. हे इक्वेशन दिलेलं आहे त्यामुळे त्याचा यूज करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढता येतात का बघूया. सो हे इक्वेशन आपण आधी सिम्प्लिफाय करूया. सो गिवन दॅट x plus 2i plus 15i raised to 6y is equal to 7x plus i cube into y plus 4. आता ब्रॅकेट वगैरे आहेत i cube आहे ब्रॅकेट आहेत किंवा i raised to 6 वगैरे अशा टर्म्स आहेत ते सगळे सिम्प्लिफाय करून घेऊ इक्वेट करू आणि मग त्याच्यावरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतात का बघणार आहोत. सो दॅट इम्प्लाइज x plus 2i plus 15i raised to 6. आता ह्याच्या आधीच्या काही व्हिडिओज मध्ये आपण i च्या पॉवर्स असतील तर काय काय व्हॅल्यूज येतात raised to 4n 4n plus 2. आता ही 4n plus 2 आहे त्यामुळे याची व्हॅल्यू काय येणार आहे -1 येणार आहे. So 15 into i raised to 6 ची व्हॅल्यू -1 into y is equal to 7x. या i cube ने आप मल्टीप्लाय करणार प्लस i cube y आणि प्लस 4i cube. आता i cube ची व्हॅल्यू आपण इथे घेणार आहोत नेक्स्ट स्टेपला. सो दॅट इम्प्लाइज x plus 2i हा मायनस झाला सो -15y is equal to 7x. i cube ची व्हॅल्यू -i असते माहिती आपल्याला सो -yi याची पण व्हॅल्यू -i सो -4i. आता हे सगळ्या टर्म्स इकडे घेऊ म्हणजे इक्वल टू 0 होईल मग हे कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म होईल आणि दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर त्यांचे रियल आणि इमॅजिनरी पार्ट आपण कंपेअर करू शकतो. या पद्धतीने आपण x y च्या व्हॅल्यूज काढायचे. हे इक्वेशन दिलेलं आहे ते तेवढं आपण फक्त सिम्प्लिफाय करत जातो. सो दॅट इम्प्लाइज x plus 2i minus 15y minus 7x plus yi plus 4i is equal to 0. आता i च्या टर्म्स वगैरे ते सगळे एकत्र घेऊया. रियल टर्म्स एकत्र घेऊया. x minus 7x मीन्स किती आलं -6x. अजून काही ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे का नाही. आता 2i आणि 4i आणि y हे सगळे एकत्र कशाचे i चे म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे त्यामुळे ते सगळे एकत्र घेऊ आपण आणि ह्या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन केली -15y हा सगळा रियल पार्ट झाला. आता इमॅजिनरी पार्ट घेऊया. सो प्लस ब्रॅकेट मध्ये 2 plus y plus 4 into i is equal to 0. आता याच्यात
2 आणि 4 ची ऍडिशन करता येते तर ते करूया -6x - 15y प्लस 6 प्लस y इंटू r इज इक्वल टू 0. आता बघितलं तर हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये LHS च्या हा रियल पार्ट आहे, दिस इज इमॅजिनरी पार्ट इंटू r आणि इथे काय आहे 0 प्लस 0r असा तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. सो दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असतील तर काय म्हणतो आपण रियल इज इक्वल टू रियल and imaginary is equal to imaginary. So आपण दोन्ही हे इक्वेट करणार आहोत. So that implies -6x - 15y is equal to 0 and a bracket means 6 plus y is equal to 0. आता y ची व्हॅल्यू काढणं जास्त सिंपल आहे कारण इथे सिंगल व्हेरिएबल आहे. सो आधी y ची काढूया. That implies y is equal to -6. So y ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन वरून मिळाली. एकदा y ची व्हॅल्यू मिळाली की त्यावर x काढणं इझी आहे. सो x ची काढूया याच्यावरनं. सो -6x - 15 मायनस मायनस प्लस झाला 15 7 90 इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज -6 इज इक्वल टू -90. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं येतं तुम्हाला ते. सो मायनस मायनस गेलं x इज इक्वल टू किती मिळालं 15. सो x इज इक्वल टू +15. सो x आणि y च्या व्हॅल्यू जस्ट आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाय करून आपल्याला मिळालेले आहे. तेच आपल्याला विचारलंय का विचारलंय फाइंड x + y चं. ते काय कठीण नाही, फक्त x + y करायचं. x आणि y मिळाले. x इज इक्वल टू 15 y इज इक्वल टू -6 च्या दोन व्हॅल्यूज मिळाले. सो दॅट इम्प्लाइज x + y इज इक्वल टू 15 - 6 मीन्स 9. त्यामुळे जे विचारलं होतं त्याची व्हॅल्यू आपण इथे काढली आहे.